हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे पावभाजी. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात अगोदर मी घेतलेला आहे बटाटा, 3 बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर शिमला मिरची, वाटाणा आणि फ्लॉवर. हे सगळ्या भाज्या वगैरे मी धुवून स्वच्छ घेतल्यात. फ्लॉवर मी गरम पाण्याने धुवून घेतला आहे. आता मी हे सगळ्या भाज्यात ना कुकरला लावून घेणार आहे. शिजवून घ्यायच्या कुकरला. यामध्येही थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. चला तर आता ना कुकरला मीडियम हीटवर 3 शिट्ट्या करून घेतल्या. तर तोपर्यंत इथं ना कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली. तर इथे ना आपल्या भाजी शिजून तयार आहेत. बटाटे पण उकडलेत. आता हे सोलून घेते आणि सगळं एकत्र मॅश करून घ्यायचे. सगळ्या भाज्या वगैरे इथे मॅश करून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये बटर घालून घ्यायचे आणि यामध्ये कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे ना, तो घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आपल्याला इथे मला 7 ते 8 मिनिट लागतील कांदा एवढा छान गोल्डन होईपर्यंत. हा पहा, खूप छान कलर आलेला आहे कांद्याला. आणि आता इथे अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. ती पण छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. ते पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे 1 पॅकेट, तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल तिखट थोडंसं कलर येण्यासाठी. आणि त्यानंतर मग यामध्ये ना मॅश करायचे सगळ्या भाज्या ज्या आहेत ना, ते आपण ह्यामध्ये घालायच्या आहेत. आणि ते छान परतून घ्यायचं आहे परत एकदा थोडंसं पाणी वगैरे घालून. त्यानंतर वरून मीठ घालायचं आहे चवीनुसार. छानपैकी आपली पावभाजी तयार आहे. आता यावर ना परत एकदा थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे आणि पावभाजी खाण्यासाठी आपली तयार आहे. तर इथे पावसुद्धा मी बटर लावून गरम करून घेतलेले आहेत. तर मी खूप सिंपल पद्धतीने भाजी